हॅलो फ्रेंड्स, आजचा आपला नवीन एपिसोड असणार आहे श्री मानसीश्वर मंदिर वेंगुर्ला यावरती। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे मंदिर कुडाळ वेंगुर्ले रोडवर वेंगुर्ले शहराची हद्द संपताच खाडीचे 2 प्रवाह लागतात। त्यापैकी दुसऱ्या पुलाजवळ पूर्वेकडे नदीतच मानसीश्वराचे देवस्थान आपल्याला दिसते। वेंगुर्ले बस स्टँड पासून अर्धा किलोमीटरवर हे देवस्थान आहे। जत्रा देवस्थान म्हटले की लाऊडस्पीकर आणि लाइटिंग अपेक्षित असते, पण वेंगुर्ले येथील एका देवस्थानी भाविकांचा महापूर असतो, पण कांठळ्या बसवणारे लाऊडस्पीकर किंवा विद्युत रोषणाई देखील नसते। या ठिकाणी फडकणारे असंख्य भगवे झेंडे लक्ष वेधून घेतात आणि मंद सुवासासह कमळांची फुले मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात आणि आपल्याही नकळत आपले हात जोडले जातात। हे ठिकाण म्हणजे वेंगुर्ल्यातील श्रीदेव मानसीश्वराचे मंदिर। इतर मंदिरात असतात तशा मूर्ती या मंदिरात नाहीत। त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज, वाद्य वाजवले जात नाही। येथील ख्रिश्चन लोक देखील या नियमाचे काटेकोरपणे पालन करतात। नेहमीप्रमाणे इतर मंदिरात दिसतात तशा मूर्ती, मंदिर, गाभारा असे काहीही या ठिकाणी दिसत नाही। 15 फुटाचे चौरस बंधाऱ्याप्रमाणे बांधकाम आणि त्यावर रोवलेले असंख्य भगवे झेंडे आपल्याला दिसतात। हे मंदिर नदीच्या तीरावरती पाण्यामध्ये वसलेले आहे, त्यामुळे येथील वातावरण खूप सुंदर आणि प्रसन्न वाटते। मानसीश्वर म्हणजेच मनातील इच्छा पूर्ण करणारा ईश्वर असेही इथले भाविक लोक म्हणतात। येथील लोक या ठिकाणी येऊन नवस बोलतात व इच्छा पूर्ण झाल्यानंतर भगवी निशाणी म्हणजेच भगवा झेंडा व नारळ वाहिले जातात। माघ शुद्ध अष्टमीला येथे देवाचा उत्सव म्हणजेच यात्रा असते। त्यावेळी येथे खूप गर्दी बघायला मिळते। वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात मोठी पहिल्या नंबरची यात्रा या ठिकाणी होते। या यात्रेला बत्तीची यात्रा असे देखील म्हणतात, कारण येथील लोक मनातील इच्छा पूर्ण झाल्यानंतर गॅसची बत्ती लावण्याचा नवस देखील करतात। लाइटिंग नसल्याने इथे नवस पूर्ण करण्यासाठी अनेक गॅस बत्ती दिवे लावले जातात। हे मंदिर शांततेचे प्रतीक आहे। येथील रोडवरून जाणारी वाहने देखील या परिसरात हॉर्न वाजवत नाहीत।